तसं आमच्या आमदाराच्या माजी मंत्र्याच्या संभाजी पाटलाच्या अंगात काम नाही, अंगात लूट आहे, मधली प्रवृत्ती आहे त्यांची. त्याच्यामुळे जी संधी मिळेल त्या संधीचं त्यांनी लुटीच्या रूपानं सोनं करतात. त्यांना निलंग्याल्या जनतेचं पडलं नाही, त्यांचा तो मूळ स्वभाव आहे आणि तो काही केलं तर बदलत नाही, ती वस्तुस्थिती आहे. त्यांना निळकंठेश्वरासमोर जर एकट्याला बसले आणि देवापुढे मत व्यक्त कर, तुझा मूळ स्वभाव कोणता आहे, तर त्यांनी सुद्धा स्वतः सांगतील. मला त्यांच्याविषयी अनादर करायचा. जो काँग्रेसचा तो माझा, जो निलंगा देवणी शिरांपाळमध्ये जन्मला, तो एक वेळ मला मतदान देईल न देईल, नाही मतदान दिला तरी तो माझा, आणि त्याच्या सुद्धा आत्मसन्मानासाठी लढायचं, या भावनेनं मी काम करून प्रत्येकाचं मन जिंकणं आणि त्याच्या मनाला आपल्या घरचा हक्काचा माणूस, आपला एक भाऊ, आपला एक मुलगा तिथं आमदार म्हणून काम करतोय, अशी भावना त्या प्रत्येक निलंगावासियाच्या 3 तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण करणं, सर्व पक्षाच्या लोकांच्या मनात निर्माण करणं, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या मनात निर्माण करणं, हेच माझं ध्येय राहील. 3 तालुक्यातल्या कुठल्याही सरपंचाला, छोटे मोठे गुत्तेदारी करणाऱ्या माणसाला त्याचा व्यक्तिगत अनुभव विचारला तर तो बिनधक्कतपणे तुम्हाला सांगेल की बाबा तिथं दिल्याशिवाय काम मिळत नाही, काम करू देत नाहीत, आणि काम परस्पर घेतलं तरी दिल्याशिवाय तिचं बिल निघू देत नाहीत. हा तिथला सगळ्याचा अनुभव आहे. हा जवळपास सगळेच बार शहरातले 200 मीटरच्या आत आहेत तिथं हायवेला. त्या पिरियडमध्ये 66 बारवाल्याकडून पट्टी करून यांनी पैसे घेतले, ती GR रद्द करून देतो. ती कालांतरानं आपोआप रद्द झाला, पण हिने त्यांचे पैसे वापस द्यायची सुद्धा मानसिकता दाखव. म्हणजे एवढं मन छोट आहे. पदं मोठी मिळाली पण मन खूप छोट आहे. लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रामधली परिस्थिती बरीचशी बदलताना आपल्याला दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडी, दुसरीकडे महायुती. रंगत चांगली होणार आहे. या निवडणुकीचे रिझल्ट जशा पद्धतीने लागले त्या पद्धतीने तर एकीकडे काँग्रेसमध्ये एक चांगला कॉन्फिडन्स आहे. भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे रिझल्ट्स पाहता. महाराष्ट्रामधले बऱ्याचशा गोष्टी आहेत. लातूरचं राजकारण त्याहूनही बरंचसं वेगळं आहे. इथं प्रस्थापित नेते बरेचसे मोठे आहेत, ज्यांना मोठं राजकीय घराणं लाभलेलं आहे. लातूरचं राजकारण हे स्थानिक शहरापासून, जिल्ह्यापासून, मराठवाड्यापर्यंत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशापर्यंत गाजलेलं लातूरचं हे राजकारण आहे. यामध्ये जे 6 मतदारसंघ प्रामुख्याने विधानसभेचे येतात त्यामध्ये आता चढाओढ लागलेली आहे. प्रत्येकजण आपला दावेदारी प्रबळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. जशा पद्धतीने महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा शो आहे, ज्याचं नाव आहे महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्राचे, त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत महत्त्वाचे मुद्दे निलंग्याचे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र जीवन न्यूजच्या विशेष शोमध्ये. मी आहे व्यंकटेश नरसिंगे. आज आपण ज्यांची मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत, ज्यांच्यासमोर आपण प्रश्न मांडणार आहोत, ज्याची उत्तरांची अपेक्षा आपण ज्यांच्याकडून करणार आहोत, ते एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, एक चांगलं नेतृत्व आहे. लातूरसोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजलं, 2019मध्ये त्यांच्यावर मोठी निवडणुकांमध्ये जिम्मेदारी होती. हे लातूर आहे पिल्लू, हे जो तुम्ही वाक्य ऐकता, जे इंस्टाग्रामवर बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालं, त्याचे जनक आपण म्हणायला हरकत नाही, ते म्हणजे अभय दादा साळुंके आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, आपण इथूनच सुरुवात करूया की आता तुम्ही निलंगा मतदारसंघासाठी उमेदवारी मागत आहात आणि येणाऱ्या काळामध्ये ते फिक्स होईल समजा. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असा की निलंगाच पर्टिक्युलर का, दुसरे पण मतदारसंघ होते, तुम्ही फक्त निलंग्यामधून आहेत म्हणून का दुसरं पण काही कारण आहे निलंग्यासाठीचं? नाही, तर मी निलंग्याचा आहे. बरोबर. आणि माणसाला स्वतःच्या गावचा अभिमान असतो. खरं. माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे, त्याच्यामुळं निलंगा नॅचरल माझा मतदारसंघ आहे. मला तिथं मी काम करतोय गेल्या 30 वर्षापासून. बरोबर. त्यामुळे निलंगा साहजिक आहे. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की जे विद्यमान आमदार आहेत तिथले निलंगेकर सर, तर त्यांचं बऱ्याचशा वर्षांनी तिथं काम आहे, ते प्रस्थापित पॉलिटिशियन आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. परंतु जे व्यक्ती मागं मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं मोठं नाव आहे, परंतु त्या लेवलचा विकास निलंग्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही असं आम्हाला तर वाटतंय. एक निलंगेकर म्हणून तुम्हाला काय वाटतंय सगळ्या बाबतीत? काय तुम्हाला मला का वाटतंय ह्याच्यापेक्षा एक बेसिक स्ट्रक्चर, प्रत्येकाचे जीन्स बनलेले असतात. बरोबर. आणि तो जो मूळ स्वभाव आहे त्याच्यानुसारच माणूस काम करत असतो. मुख्यत्वे प्रभाव त्याच्यावर त्याच्या मूळ स्वभावाचा असतो. खरं. काही आपण बघतो की
काही पालक मुलाला मोठ्या शाळेत ठेवतात, ट्युशन लावतात, क्लास लावतात, त्याच्या मागं सकाळी उठ बस सगळं म्हणजे त्याच्या मागं छडी घेऊन असतात. परंतु त्याच्या मधूनच जर अभ्यासाची प्रवृत्ती नसेल तर तो अभ्यास कधीच करत नाही. बरोबर. आणि काही लोकांना सुविधा नाही मिळाल्या तरी ते अभ्यास करतात आणि मोठे यश मिळवतात. काही सुना घरात आले की आपोआपच ते सगळ्या कामाची जबाबदारी स्वतःहून अंगावर घेतात. बरोबर. काही सुना सासूनं डोकं आपटून घेतलं, नवऱ्याने डोकं आपटून घेतलं तरी जबाबदारी त्याला आपल्याकडे ग्रामीण भागात म्हटलं जाते अंगात काम असणे. ओके, खरं. तसं आमच्या आमदाराच्या माजी मंत्र्याच्या संभाजी पाटलाच्या अंगात काम नाही, अंगात लूट आहे, मधली प्रवृत्ती आहे त्यांची. त्याच्यामुळे जी संधी मिळेल त्या संधीचं त्यांनी लुटीच्या रूपानं सोनं करतात. त्यांना निलंग्याला जनतेचं पडलं नाही, त्यांचा तो मूळ स्वभाव आहे आणि तो काही केलं तर बदलत नाही. एखाद्याला एवढे वर्ष मंत्रिपद मिळालं, 4 वेळा म्हणजे आमदारकी खासदारकी अशा पद्धतीची 20 वर्षापासून सत्ता मिळाली, सोनं करू शकला असता. पण त्यांच्या मध्येच नाही ना, असं आतून जो भाव लागतो. हो ना. आता तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असून तुमच्या मधून एक पत्रकार असल्यामुळं स्वतःचं चॅनल करून पत्रकारिता करता. तुम्हाला जबरदस्ती करून दुसरं काम कर म्हणतात तुमच्याच्यानं होत नाही. समाजासाठी 18 पगड जाती धर्मासाठी लढणं, लोकांची कामं करणं हा माझा ध्यास आहे. मी रात्री झोपीतही असलो आणि कुणाचा फोन ॲक्सिडेंट, पोलीस स्टेशन, दवाखाना म्हणून आला तर मी झोपेतून उठून सुद्धा त्याचा फोन अटेंड करतो. गरज पडली तर तिथं दवाखान्यात, पोलीस स्टेशनला स्वतः उठून जातो. हा माझा मूळ स्वभाव आहे. मग माझं रात्री आदल्या दिवशी जागरण झाले असलं, मी थकलो असलो तरी ती माझ्यावर परिणाम करत नाही. मूळ स्वभाव बदलत नाही. संत तुकोबाने सुद्धा सांगितलेलं आहे, धर्मात आहे, शास्त्रात आहे. मूळ स्वभाव त्यांचा संधी मिळेल तिथं लूट, संधी मिळेल तिथं खा असल्यामुळं त्यांना विजन येण्याचं काही करायचं. हां, नाटकं मात्र चांगले करू शकतात, एवढंच आहे. ओके ओके ओके. तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे की संधी मिळेल तिथं लूट असं ह्या शब्दामध्ये टीका करताय त्यांच्यासोबत. टीका नाही, ती वस्तुस्थिती आहे. त्यांना निळकंठेश्वरासमोर जर एकट्याला बसले आणि देवापुढे मत व्यक्त कर, तुझा मूळ स्वभाव कोणता आहे, तर त्यांनी सुद्धा स्वतः सांगतील. मला त्यांच्याविषयी अनादर करायचं नाही, पण तो त्यांचा आता असतंय बघा. बरोबर. त्यांनी मागितलं होतं का, त्यांना ती जन्मताच तसं मिळालेलं आहे. बरोबर. त्या मूळ स्वभाव त्याच्यानुसार ते काम करतात. याला लागूनच मी एक पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारतो की आम्ही ज्यावेळेस पत्रकार म्हणून आम्ही निलंग्याच्या परिसरामध्ये फिरतो किंवा लोकांसोबत चर्चा करतो, व्यापारी बरेचसे त्रस्त आहेत तिथं. व्यापाऱ्यांचे खूप मोठे प्रश्न आहेत, नागरिकांचे तर आहेतच, व्यापाऱ्यांचे पण. बऱ्याचदा एक असा उल्लेख होतो टक्केवारी आमदार वगैरे असा. आता ते काय आपण बोलत नाहीत पण आम्ही ऐकलेलं सांगतो. त्याच्यामध्ये कितपत सत्य आहे किंवा काय आहे तुम्हाला वाटतं ह्याच्यामध्ये? हे बा, तुम्ही कुठल्याही गुत्तेदारला 3 तालुक्यातल्या कुठल्याही सरपंचाला, छोटे मोठे गुत्तेदारी करणाऱ्या माणसाला त्याचा व्यक्तिगत अनुभव विचारला तर तो बिनधक्कतपणे तुम्हाला सांगेल की बाबा तिथं दिल्याशिवाय काम मिळत नाही, काम करू देत नाहीत आणि काम परस्पर घेतलं तरी दिल्याशिवाय तिचं बिल निघू देत नाहीत. हा तिथला सगळ्याचा अनुभव आहे. हा टक्केवारीचा भाग झाला. पण ही टक्केवारीचे पण पुढले टक्केवारी दुसरीकडे पण घेतली जाते समजा कुठं कुठं, किंवा जास्तीचे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. बरोबर. पण ही एक मर्यादा सोडून टक्केवारी घेतात. आता काही गुत्तेदार तर ह्यांनी घरचेच नातेवाईकातले असे केले, त्याच्यामध्ये त्यांची पार्टनरशिपच आहे. त्याच्यामुळे तिथं तर ती 50%वर आहेत. बाहेरच्याला 10-15% तर आहे. परंतु काही खास गुत्तेदार आहे ज्यांच्याकडे 75-80% कामं त्यांनाच दिले जातात. ती लोक तर पार्टनर आहेत. त्याच्यामुळे ती लुटीचा विषय हा 1%वारीचा विषय. त्याच्या पुढला अजून एक टप्पा आहे. मध्ये सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 200 मीटरचा नियम निघालता बारसाठी हायवे पासून. बरोबर बरोबर. मग आमचा जो मुख्य रस्ता आहे लातूर बिदर रोड हा हायवे आहे. खरं. मग जवळपास सगळेच बार शहरातले 200 मीटरच्या आत आहेत तिथं हायवेला. त्या पिरियडमध्ये 66 बारवाल्याकडून पट्टी करून यांनी पैसे घेतले, ती जी आर रद्द करून देतो. ती कालांतराने आपोआप रद्द झाला. पण हिने त्यांचे पैसे वापस द्यायची सुद्धा मानसिकता दाखवून, म्हणजे एवढं मन छोट आहे. पद मोठी मिळाली पण मन खूप छोट आहे.
ओके, म्हणजे हे कन्फर्मेशन तुम्ही सांगताय की पट्टी वगैरे घेतली? तुम्ही कुणी बारवाल्याला विचारा, पट्टी करून दिल का नाही बाबा, मग त्याच्या लक्ष्मीवर बसून सांग म्हणावं त्याला. आता त्यांनीच सांगितलं ना, मी तर काय बारवाला नाही. त्याच लोकांनी, त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं. ही या घटनेचं पूर्ण मी साक्षीदार आहे. ओके ओके, साहजिक आहे. अजून ताजी गोष्ट. ओके. अंबादास जाधव म्हणून एक व्यापारी आहेत. त्यांनी कारखाना, ते बाबुराव बोत्रे म्हणून आहे, त्याच्या माध्यमातून कारखाना, त्याच्या रजिस्ट्रेशनवर ह्या दोघांनी पार्टनरशिपमध्ये घेतले होते. घेतल्यावर ते सांगायला गेले की नेत्याला, बाबा तुमचा आशीर्वाद राहू द्या, आम्ही चलवणार आहे वगैरे. ठीक आहे म्हणजे चहा पाणी करून त्यांना पाठवून दिले. जाताना फक्त त्या बोत्रेचा नंबर घेतले. अच्छा. पुन्हा 2-4 दिवसांनी ते बोत्रेला बोलले, ते अंबादास कसं काय तुझ्यासोबत? नाही, मित्र आहे साहेब, त्यांनीच पैसे लावले. किती लावले? एवढे. तेवढे मी देतो, त्याला काढ, नाही तर तुला धंदा करू देणार नाही. अरे बापरे. असं म्हणून त्याच्याकडून त्या अंबादासला बाहेर काढायला लावले. पण ठीक आहे, काढायला लावले. त्याचे बसून पैसे तर द्यायचे ना, त्याचे जे पैसे घेतलेले आहेत तेवढे देऊन टाकायचं, व्यवहार. तुमची नियत नाही बाबा आपला कार्यकर्ता एक मोठा व्हावा. ठीक आहे, पण त्याचे घातलेले बिचारे कष्टाचे, ती काही चोरी करू नये का बरं? गरिबीतून आलेला माणूस आहे, ते स्वतःच्या कर्तृत्वावर उभा टाकलेला. त्यांचे जर पैसे तुम्ही त्यांना दिले असते तर बरं झालं असतं. ती राहिलं. त्याच्यानंतर त्यांनी ती चेक काही त्यांनी कसं केले होते, थोडे पैसे कमी पडल्यावर सोलापुरी आप्पाकडून, त्यांच्या पत्नीच्या खात्यावरून, त्यांच्या खात्यावरून, त्या माधव गताटे आप्पाकडून, इथलं कालिया म्हणून मार्केट यार्डातल्या जातोच्या, त्यांच्या अकाउंटवरून टाकले होते. म्हणजे टाकलेले पैसे त्यांनी त्याच्या अकाउंटला, कोणाच्या बोत्रेच्या, बरोबर, आणि ते देत ना. मग ह्यानी तक्रार दिली, वा ह्याने असंच दिले, त्याच्या अगेन्स्ट आम्हाला हे चेक दिले, बॉन्ड दिले, असं झाले. तर PI शेजाळ म्हणून आहेत आमचे, बाळकृष्ण शेजाळ, पंढरपूरचे आहेत बिचारे, जन्म पंढरपूरमध्ये झाला, पण थोडी सुद्धा वृत्ती चांगली नाही. त्यांनी लिखी त्यांना दिलं की हा दिवाणी स्वरूपाचा दावा असल्यामुळे तुम्ही कोर्टात जावा. त्याप्रमाणे हे जाधव कोर्टात गेले. कोर्टात रडत आहे, त्यांच्या बाजूने बरेच काही निकाल त्या दिशेनं आहे. दरम्यान ह्यांना असं वाटलं की याच्यावर उलटी कारवाई करा. म्हणजे बोत्रेने तक्रारीत स्वतः लिहिले, बा ह्यांच्याकडून ह्या अकाउंटून एवढे आले, हे सोलापूरकडून एवढे आले, कालियाकडून एवढे आले, गताटेकडून एवढे आले म्हणून दिले. आणि हे मी दिलेत परत म्हणला, अकाउंटून आले, परत कसे दिले? तोंडीच दिले, त्याचा पुरावा नाही. ह्यांनी पुरावे दिल्यावर ते शेजाळीने दिले, दिवाणी दावा आहे, दिवाणी जावा. आणि बोत्रेने तोंडी सांगितलंय की मी दिले वापस, तरी हे मला ती चेक वगैरे घेऊन खोटे चेक, खोटे सह्या आहेत, आणि ते सगळं खोटं आहे, हे फसवत आहेत. 420 करा. 420 केली. आमदाराच्या प्रभावानं, आमदाराच्या सांगण्यानं आणि बोत्रेच्या पैशानं गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी कोर्टात गेलेत. आमची मागणी आहे ते रद्द झालाच पाहिजे, आणि ते कोर्टही रद्द करेल, शासनालाही आमची मागणी आहे रद्द झाला पाहिजे. म्हणजे व्यापाऱ्याच्या पत्नी होता, प्रकाशप्पा सोलापुरी सज्जन माणूस आहे, माधव गताटे सज्जन माणूस आहेत, व्यापारी आहेत, त्यांचा कोण्याच पक्षाशी काही संबंध नाही. बरोबर. आणि प्रकाशप्पाची पत्नी आहे त्याच्यात अजून. तर त्यांच्यावर 420 गुन्हा दाखल करताना सुद्धा हे लोकलज्जा नावाची गोष्ट सुद्धा किमान हे पाळत नाहीत. एवढं ही ती डोक्याला टांगली आहे म्हणजे विशीला टांगली आहे, असं आबरू लाज काय विषय तिथं नाही, एका मर्यादेच्या पुढे गेले. एकंदरीत राजकीय नेत्यांकडून होत आहे असं त्यांनी आपल्याला सांगत आहेत. खरं म्हणजे निलंगा हा अतिशय मतदारसंघ, चांगला मतदारसंघ आहे, बरेचसे चांगली लोक त्या परिसरामध्ये आहेत, आणि एक चांगला नेता तिथं हवा अशीच प्रत्येकांची अपेक्षा असते. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काम चालतं, हे खरंच दुर्दैवी बाब आहे. जर असं होत असेल तर त्याची सविस्तर चौकशी पण झाली पाहिजे. सर, पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही मतदारसंघामध्ये आता फिरताय, लोकांच्या गाठीभेटी घेताय, तर मग या अनुषंगानं लोक पण तुमच्यासमोर काही प्रश्न मांडत असतील, काही अडीअडचणी सांगत असतील. कशा पद्धतीचे प्रश्न निलंगेकरांचे आहेत सध्या, म्हणजे जनतेचे कशा पद्धतीने प्रश्न आहेत? बस सामान्य लोकांना हे त्यांची नाकाबंदी झाली गेल्या 20 वर्षापासून. बरं. त्या नाकाबंदीतून मोकळं व्हायचं, मोकळा श्वास घ्यायचा, ही मुख्य मागणी आहे. ओके. काँग्रेस पक्षाकडून त्यांना अपेक्षा आहे, आदरणीय अमित देशमुख साहेबांकडून, आदरणीय राहुल गांधींकडून, आदरणीय नाना पटोले, वडेट्टीवार साहेब यांच्याकडून त्यांना अपेक्षा आहे की हे लोक आम्हाला न्याय देतील, वेगळा पर्याय देतील म्हणून. ही मुख्य गोष्ट. आणि त्यांना विकासाची अपेक्षा आहे. काय सांगतो तुम्हाला, आमच्या नंतरचा औसा तिची MIDC बहरलेली आहे.
खरं आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळात काही प्रयत्न केले, ती बहरलेली आहे. लातूरची MIDC तर चरमसीमेवर आहे, बरोबर. उदगीरची MIDC डेव्हलपमेंटवर आहे, म्हणजे त्याच्यात कोणी आमदाराचा वगैरे रोल नाही, पण ती डेव्हलपमेंटवर आहे. आमची MIDC ओसाड पडली आहे. आमच्या इथं आता आमच्या साकोळची जिल्हा परिषद शाळा देशी केंद्राच्या तुडीची आहे. ओके. एवढी गुणवंत विद्यार्थी आहेत आता 10वीला. जिल्हा परिषद शाळा आहे, बरोबर. तिला सपोर्ट. अहो, लोकात गुणवत्ता आहे, त्यांना राजकारण्याकडून काय पाहिजे? सपोर्ट पाहिजे. जो सपोर्ट आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी, आदरणीय अमित भैयाने दिला इथं लातूरमध्ये, म्हणून डेव्हलप आहे. तसा सपोर्ट आदरणीय निलंगेकर साहेब देत होते. ह्या 20 वर्षात ती प्रक्रिया बंद झाली, थांबली आहे, ब्लॉक झालंय, साचले गटार साचल्यासारखं. ती मोकळं करणे, देवणी शिरानपाळ दोन्ही ठिकाणी नवीन MIDC करणे, औरादचं बसस्टँडचा का प्रश्न मार्गी लावणे, शिरानपाळ आणि औरादचे ग्रामीण रुग्णालय चालू करणे, अनेक गावच्या गावांतर्गत रस्ते. आता ओपन वस्तीत तर निधीच नाही रस्त्याचा अंतर्गत, त्याच्यासाठी विधानसभेत भांडणे. घरकुलाचे ह्यांनी स्वप्न दाखवलेत, पण त्याचं काही प्रक्रिया म्हणजे प्रत्यक्षात तेवढं टीव्हीवर घरकुल आहेत. हर को घर पक्का घर 2022 तकच मिळणार होता पंतप्रधानाच्या मध्ये, परंतु आता 24 संपत आलं तरी घर नाहीत. ह्या प्रश्नावर, लोकांच्या बेसिक प्रश्नावर, विद्यार्थ्याच्या, युवकाच्या, काम करायच्या. आमचं देवणी वळू संशोधन केंद्र पळवून नेलं धनंजय मुंडे. देवणी वळू असून सुद्धा ह्याने आमदार ह्यांची सत्ता असताना धनंजय मुंडेंनी नेले. एक ब्रश शब्द, चकार शब्द ह्या माणसानं गेल्या ह्या आमदार नावाच्या सदग्रस्तांनी एक शब्द बोलले नाहीत. काल आत्ता निवडणुकीच्या तंडावर त्या पदार्थ ती वापस आणणार. इतकी दिवस काय झोपलो होतो, गुंगीत होतो कोणत्या. आता निवडणूक आली आहे म्हणून ती म्हणणे, मी त्याच्यावर सातत्यानं आवाज उठतो. आमच्या देवणी तालुक्यातले सर्व पक्षाचे लोक आवाज उठवतात, म्हणून त्यांना नाईलाज आत्ता बोलायची वेळ आली. सताड झोपलेला लोकप्रतिनिधीपेक्षा 24 तास अलर्ट राहून लोकांच्या, प्रत्येक गोरगरिबाच्या, सर्वसामान्यांच्या सेवेत राहणारा लोकप्रतिनिधी कसा असतो ह्याचं उदाहरण सेट करण्यासाठी मला लढायचं. ओके. म्हणजे बरेचसे प्रश्न इथं जनतेचे आहेत असं सरांचं म्हणणं आहे. मग ते रस्ते असू द्यात, उद्योग असू द्यात, शिक्षण असू द्यात, MIDCचा प्रश्न महत्त्वाचा सरांनी मांडला. तर हे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक चांगला नेता म्हणून येण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसचे नेते अभयजी साळुंखे सर यांच्यासोबत आपण इथं चर्चा करत आहोत आणि वेगवेगळ्या पैलूंवर, वेगवेगळ्या विषयांवर इथं उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत की काय निलंगेकर जनतेच्या मनामध्ये आहे आणि त्यांच्याही मनामध्ये आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण इथं चर्चा करत आहोत आणि खूप चांगली चर्चा इथं पुढे जात आहे. सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की सध्या यात्रेबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला हसू आलं, जनतेचा सन्मान करण्यासाठी यात्रा झालं, तसं काय नाही. एक लक्षात घ्या, बेसिक मला बा कोणी काही केलं की त्या प्रत्येक गोष्टीवर टीका करावा असं काही विषय नाही. पदयात्रा निश्चित चांगली गोष्ट आहे, काढली पाहिजे. पण कोण काढली पाहिजे? ज्याच्याकडे सत्ता नाही, ज्याच्याकडे काही करून दाखवण्याचं साधन नाही, त्यांनी लोकात जाऊन लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्याच्यावर लढण्याची भूमिका ठेवून पदयात्रा काढणं ही नैतिक आहे. 20 वर्ष झालं सत्तेत बसलात, मंत्री झालात, खासदार झालात, आमदार झालात. आत्ता लोकसभेत 21,000 मतदारसंघ काँग्रेसला प्लस झाला, बाहेर तुम्ही मायनस झालात. तुमच्या मनात भीती उत्पन्न झाली, मग त्या भीतीपोटी स्वतःचा जीव वाचव पदयात्रा ही काय. आणि त्याची सुद्धा पद्धत तिथं सुद्धा अनैतिक किती बघा. पदयात्रा म्हणून केले, काय काय ते घाम पुसणे वगैरे नाटकं, फोटो व्हायरल केले. अरे तुम्ही चालतच नाही तर निळकंठेश्वरच्या पिंडीवर नाही, माकणीच्या मारुती शेंदूरकडून सांगा तुम्ही कंटिन्यू चालला आहेत म्हणून. गाडीत बसून चाललेत, गाव जवळ आल्यावर उतरलेले आहेत. लोक जमा करायसाठी स्वतःची यंत्रणा न लावता. आदल्या दिवशी माझ्याकडे व्हिडिओ आहेत मोबाईलमध्ये, मी त्याच्यावर वेगळं करणार आहे. दौंडी काय, व्हिडिओ तहसीलदार येणार आहेत, लाडकी बहीण सन्मान प्रमाणपत्र. प्रमाणपत्र ही त्या योजनेमध्ये संकल्पनाच नाही. बरोबर. महाराष्ट्रभरात कुठंच प्रमाणपत्र नाही. हेनी एक मनानं प्रमाणपत्र, आपल्या निवड झाले त्याच्याबद्दल अभिनंदन.
म्हणून सन्मानपत्र देत आहे म्हणून दोघा भावाची फोटो टाकून एक प्रमाणपत्र नावाची टूम काढली आणि ते वाटप करायचे आहे आणि तहसीलदार BDO येणार आहेत अशी दौंडी आहे प्रत्येक गावात म्हणून 100-150 महिला भगिनी तिथं जमा करायच्या त्यांच्या अकाउंटवर पैसे आलेत ना आणि लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची आहे तुमची नाही ओके पुन्हा सोबत अक्षरशः 400 रुपये रोजानं काही लोक आहेत ओके आणि सगळे रोजानं ओरिजिनल डुप्लिकेट सगळे मिळून 100च आहेत त्यांनाही गाड्या 25-30 गाड्या करून दिल्या आहेत आणि त्याच्यात बसून आहेत ती सगळे गाव जवळ आलं की तिथं गावातल्या गावात चालायचं गावाच्या जवळ चालायचं अरे कोणाला फसवताय काय करताय तुम्ही मराठवाड्याचे नेते म्हणून फिरलाल तो इतके दिवस पंकजाताईला डॉमिनेट करलाल तो आता लगेच पंकजाताई बोलत आम्ही बजरंग बाप्पाला बोलू तिथं काय उत्तर नाही का पण ज्या पंकजाताईला तुम्ही डॉमिनेट केलात त्यांना आणायची तुमच्या वेळ आली म्हणजे तुमच्या पायाखाली माती घसरते आणि दोन्ही पडलेलेच माणसं आणले राम शिंदे आणि पंकजा म्हणे हे बी पडणारच आहेत त्याच्यामुळं पडक्याकडं वळणाचं पाणी वळणार म्हणजे पडक्याचं आणि पडक्याकडे चालले आता पंकजाताईला गोपीनाथ मुंडे साहेबाला एवढी गद्दारी पंकजाताईचा आमचा विषय नाही मुंडे साहेबाचा आम्ही आदर करतो ते विषय वेगळा आहे तो राजकारणाच्या व्यतिरिक्तचा भाग आहे बरोबर परंतु त्यांना त्रास दिला याने मुंडे साहेबाशी गद्दारी केली आहे आणि आता ताईला आणून काहीतरी मिरवायचे ही धंदे हे सगळं बेसच खोटा आहे अगोदर ते स्वतःच्या आजोबाच्या एवढ्या मोठ्या मला सांगा का सीमावर्ती भागात जन्मून ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं एक आदर्श काम निलंग्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात करून दाखवलं त्यांच्या विरोधात राजकारण घाणेरडे गलिच्छ आरोप करून करताना लाज वाटले नाही त्यांचा जिवंतपणे अपमान केला आता मेल्यावर माझे आजोबा कर्मयोगी अरे मग त्यांच्या कर्मयोगाचा अपमान कशाला केलं तुम्हाला त्यांचं नाव घ्यायची नैतिकता आहे का सगळं खोटा बाजार आहे त्याच्यामुळे जनसन्मान म्हणून काही नाही कातडी बचाव पदयात्रा आहे आणि ती कुठं गाडीत कुठं खाली कुठं गाडीत कुठं पायावर गेल्या निवडणुकीत अख्खी निवडणूक गर्व होता ना मोदीचं वातावरण आम्ही पडत नाही टेम्पो गेलं तर त्या टेम्पोच्या खाली उतरले नाहीत गावात जायचे तिथूनच बोलून हिरोईनना हात केल्यासारखं असं जात होते आता जमिनीवर आलेत लोकांनी आत्ता ह्यांना लोकसभेत जमिनीवर आणले आणि विधानसभेत जमिनीच्या खाली घालतील ओके तर ही जनसन्मान यात्रेविषयी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे सविस्तर गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी जे पाहिले अनुभवले बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी पण त्यात होत्या सर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आता 20-21 हजारांनी काँग्रेस इथं प्लस झालं मतदारसंघामध्ये परंतु विधानसभेची समीकरणं बदलतील का कारण मागच्या 20 वर्षांना त्यांनी आहेत आणि आता ही तुमच्या विरोधामध्ये मोठी लढत असणार आहे लाडकी बहीण योजना आहे किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या योजना आहेत ह्याचा पण कसा इफेक्ट होईल आणि एकंदरीत कसं वातावरण राहील तुम्हाला वाटतं या संदर्भात लोकसभेचे गणित नक्की बदलतील ही 21 ही लीड ही लोकसभेला डॉक्टर काळगे साहेबाला आदरणीय अमित भैयाच्या दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाला ती लीड मिळालेली आहे आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांघिक काम केलं त्या सांघिक कामाचा परिणाम म्हणून ती मिळालेली बरोबर कार्यकर्ते बूथ प्रमुखांना तिथं गावागावात मेहनत केलं गावच्या प्रमुखांना आमच्या खास करून आमचे सर्कल प्रमुख त्यांनी खूप म्हणजे मेहनत केली ह्या सगळ्याच्या तिन्ही तालुकाध्यक्ष आमचे ह्या सगळ्याच्या सामूहिक मेहनतीचा परिणाम म्हणून 21 हजाराची लीड आली परंतु जुना हेरमधला देवनेश्वर अनपाळ तालुका असल्यामुळं आणि काही लोकांच्या मनात अजूनही गैरसमज बाबा मोदी वगैरे काही गैरसमज शिल्लक आहेत त्याच्यामुळे त्यांनी आम्ही वर देऊला लाव पण ह्यांना देत नाही असं म्हणून देणाऱ्याची 30-35 हजार संख्या आहे त्याच्यामुळे 21 नाही 50 लीड राहील त्याच्यामुळे समीकरण विधानसभेला बदलणार आहे खरं आहे पण असं बदलणार आहे आणि लोकांना माहिती आहे लक्षात घ्या मी लोकांच्या हक्कासाठी लढणारा मनुष्य आहे एकच आजही पत्र्याच्या घरात राहतो ओके आणि 30 वर्षापासून काम करतोय कैलासवासी शिरपतराव सोळंके नंतर सातत्यानं 30 वर्ष भूमिकेवर ठाम राहून लढणारा लोकांच्या आत्मसन्मानासाठी लढणारा अभय साळुंके ही लोकाला माहिती आहे आणि त्यांना सन्मान मिळवून द्यायचे सामान्यातला सामान्य माणूस शासकीय कार्यालयात गेला तर त्याची आदरच अधिकाऱ्याने केला पाहिजे या प्रकारचं वातावरण आणि प्रत्येकाला स्वाभिमान प्रत्येकाची काँग्रेस कार्यकर्त्याची तर कॉलर टाईट होईलच
प्रत्येक काँग्रेसकरचे भले आज कुणी कुणाच्या गटाचा वाटत असलं तरी जो काँग्रेसचा तो माझा, जो निलंगा देवणी शिरांपाळमध्ये जन्मला तो एक वेळ मला मतदान देईल न देईल, नाही मतदान दिला तरी तो माझा, आणि त्याच्या सुद्धा आत्मसन्मानासाठी लढायचं या भावनेनं मी काम करून प्रत्येकाचं मन जिंकणं आणि त्याच्या मनाला आपल्या घरचा हक्काचा माणूस, आपला एक भाऊ, आपला एक मुलगा तिथं आमदार म्हणून काम करतोय अशी भावना त्या प्रत्येक निलंगावासियाच्या 3 तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण करणं, सर्व पक्षाच्या लोकांच्या मनात निर्माण करणं, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या मनात निर्माण करणं हेच माझं ध्येय राहील. अहो काय हो, माझ्यासारख्या छोट्या घरात जन्मलेल्या माणसाला ह्या पद्धतीचं स्वप्न पाहण्याची सुद्धा ताकद जनतेने दिली आहे, बरोबर, नेतृत्वाने दिले. जनता नेतृत्व यांचे एवढे उपकार आहेत ह्या गोष्टीचे की ही मला संधी मिळाल्यावर ह्या कातड्याचे जोडे करून जरी जनतेला नेतृत्वाला घातलो तर ती त्यांचे उपकार फिटणार नाहीत ह्या भावनेनं मी काम करणार आहे. ओके. आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देणार. ओके. तर इथं सरांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे की आमदार झाल्यानंतर मी काय करणार आहे, आणि मी आमदार म्हणजे प्रत्येक निलंग्यातला व्यक्ती आमदार अशा पद्धतीनं त्यांनी इथं आपल्याला बोलून दाखवलेलं आहे. सर एवढंच म्हणायचं की फक्त प्रचाराच्या वेळी लोक बोलतात, नेते आहे ना, भाषणं करतात, सांगतात, फक्त हे सत्यात उतरावं ही निलंगेकरांची अपेक्षा आहे. मी सगळ्या एकंदरीत निलंगेकरांची लोकांना माहित आहे जो मूळ स्वभावाने या मुलाखतीची सुरुवात झाली ना, बरोबर, माझा मूळ स्वभाव काय लोकांना माहित आहे, माझ्या अंगात काम आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. मला कोणी मी सांगकाम्या नाही, मला कोणी सांगायची गरज नाही. मी स्वतःहून रस्त्यावर उतरणारा, स्वतःहून लोकांसाठी झटणारा मनुष्य आहे हे सगळ्याला माहित आहे प्रत्येकाला. त्या पद्धतीनेच काम होईल. गॅरंटी ठेवा, गॅरंटी ठेवा. करेक्ट आहे. प्रत्येकानंच गॅरंटी ठेवा. येस येस येस. आणि चुकलो 5 वर्षांना पाडून टाका. खरंय 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 खरंय. मी चुकणारच नाही. तुम्हाला पाडावं वाट. अहो 5 ग्रामपंचायत माझी लोकांनी एकदा दिली. काय मी ना तिथला काही जागीरदार माणूस नाही. एक गरीब घरातला मुलगा असताना सलग 4 वेळा देतात म्हणजे गुणावरच देत असतील. बरोबर. शितावून भाताची परीक्षा. खरंय. माझं गावात एकच घर आहे साळुंके आडनावाचं. ओके. तरी सगळ्या समाजाचे लोक माझ्या पाठीशी उभा टाकले कारण मी त्या पद्धतीनं वागलो. त्या पद्धतीनं वागत आलो. निलंग्यात सुद्धा तसाच वागेन. लोकांचं मन जिंकून प्रत्येकाच्या हृदयात स्थान करून जगेन. तुम्ही खात्री ठेवा आणि सगळ्यांनीच खात्री ठेवा माझी नम्र विनंती आहे. ओके. तर सरांनी इथं आपल्याला सविस्तर सांगितलं आणि खात्री पण दिलेली आहे इथं न्यूजच्या माध्यमातून हा व्हिडिओ कायमस्वरूपी राहणार आहे. त्याच्यामुळं ही एक खात्री त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. खरं म्हणजे अभयजी साळुंके हे खूप चांगलं नाव जिल्ह्यातलं आणि विशेषतः मतदारसंघातलं आहे. त्यांनी बरीचशी कामं आतापर्यंत केलेली आहेत. म्हणजे फक्त ते म्हणतायत म्हणून नाही तर ते लातूरकरांनी अनुभवलेलं पण आहे. जसं त्यांनी सांगितलं की लोकांचा छोटा प्रॉब्लेम पण असू द्यात, कोणाचं हॉस्पिटलचं काम असू द्या किंवा कोणाचं पोलीस स्टेशनचं असू द्या, अशा छोट्या मोठ्या गोष्टींवर सुद्धा त्यांनी प्रॉपर काम करतात आणि त्यांची तीच ओळख आहे. कारण फोन उचलतो सतत माझा फोन कधीच स्विच ऑफ नसतो. खरंय खरंय. हे तुम्ही आम्ही पण अनुभवलेलं आहे. कधी कामात आता मुलाखत आहे काही फोन मिस झाले असतील बरोबर तर त्यांना परत करत असतो. बरोबर बरोबर. नाही आणि हा अनुभव आम्हाला पण आलेला आहे की आमच्या टीमच्या वतीनं जेव्हा त्यांना संपर्क करण्यात आला तर ते मुंबईला होते आणि त्यांनी परत इथं आल्यानंतर आम्हाला स्वतःहून संपर्क केला. म्हणजे हे फक्त बोलण्यापुरतं नाही तर जे आम्ही अनुभवले ते मी तुम्हाला इथं कॅमेरासमोर सांगतोय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, अतिशय स्पष्ट आणि सहज सर्वसामान्य लोकांना समजेल, त्यांच्या मनातील प्रश्नाला काळजाला भेटतील अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं आहे आणि ते नेहमीच अशाच पद्धतीने बोलत आहेत. कारण फक्त कॅमेरासमोर म्हणूनच नाही किंवा एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये नाही तर त्यांचा स्वभावच तसा आहे. आता निलंगेकरांनी ठरवायचं की आपल्याला कशा पद्धतीचा नेता हवा आहे. लोकशाही आहे, इथं सगळ्याच पक्षाची लोक थांबणार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं इथं उमेदवार प्रचार करणार आहेत. त्याच्यामुळे आता सगळ्यांनी ठरवायचे आपल्याला हा स्वतंत्र आहे आपला नेता निवडण्याचा. तुमचं एखादं मत किंवा तुमचा एखादा योग्य निवडलेला नेता हे तुमचं भाग्य बदलू शकतो किंवा येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमच्या पुढच्या पिढीचं एक चांगलं काम करू शकतो असं सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे निलंगेकर हुशार आहेत, विशेषतः म्हणजे निलंग्यातली जनता हुशार आहे. त्याच्यामुळे ते जनता ठरवेल आता कशा पद्धतीने पुढे जायचे. सरांच्या समोर इथं आणखी एक सर सांगणार आहे की जसं जसं टाईम पुढे जाईल, जसं
आपण निवडणुकीच्या जवळ येणार आहेत तसं आम्ही पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येऊयात आणि आमच्या जे मनामध्ये प्रश्न आहेत, विशेषतः निलंगेकरांच्या जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत ते आम्ही तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करूयात. त्यावेळेस तुम्ही जनतेला या माध्यमातून बोलायला असं आम्ही जर मी तुमच्या माध्यम माझं तर मत घ्या, बरोबर. आमच्या तालुक्यातल्या तिन्ही तालुक्यातल्या लोकांचं मत घ्या. 100% ज्यांना कॅमेरा बघायला मिळत नाही त्याच्या समोर जाऊन त्याचा अंतःकरण उलगडून 100% जगाला दाखवण्याचा जे आहे त्याच्यात मला आनंद आहे. 100% महाराष्ट्र जीवन नेहमीच निवडणूक दौरा काढत असतं. म्हणजे ग्रामपंचायत असू द्यात, विधानसभा, लोकसभेच्या सगळ्याच आम्ही निवडणूक दौरे कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नेत्यांच्या आधी आम्ही जनतेचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्राचे मध्ये या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळेच महत्त्वाचे मुद्दे कव्हर करणार आहोत. मग ते निलंगा असो, औसा असो, संबंधित सगळ्याच मराठवाड्यातील आम्ही या ठिकाणी हे कव्हरेज करणार आहोत. त्यामुळे हे पाहत राहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आजच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. विशेषतः तुम्ही निलंग्यातून जर पाहत असाल तर तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. माझ्यासोबत इथं कॅमेरा हँडल केला माझे सहकारी मोहम्मद अनस यांनी. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज विशेष अपडेट. धन्यवाद.